तरी शेतकरी कामगार प्रत्येकाच्या हिताचं बजेट दिलेलं आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणीपासून सर्व स्तरातील प्रत्येक महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचे हे बजेट आहे। या बजेटचं आम्ही समर्थन करतो, स्वागत करतो। विरोधकांकडे आता बोलण्यासाठी काही राहिलं नाही, त्यामुळे फक्त टीकेचा भाग म्हणून विरोधक टीका करतायत। नाना पटोले म्हणतायत की फसवणूक केली, तोंडाला पानं पडली, शेतकऱ्यांनाही काय दिलं नाही। नाना पटोले फक्त फोटो सेशनसाठी टीव्हीवर आलेले आहेत। नाना पटोलेला पहिलं बजेट कळलं का ते विचारा। त्यामुळे मला वाटतं की हा जो बजेट आहे हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि प्रत्येक होतकरूंच्यासाठी बनवलेला हा बजेट। चुनावी जुमला आहे, आकड्यांचा शब्दांचा खेळ आहे। चुनावी जुमला काय असतो हे त्यांनी पाहिलेलं आहे। त्यांचं ज्या वेळेला सरकार होतं त्या 3 वर्ष चुनावी जुमले केले, म्हणून 22ला सरकार गेलं आणि 24मध्ये लोकांनी विरोधी पक्ष होणार नाही अशी परिस्थिती करून ठेवली। त्यामुळे त्यांची परिस्थिती, त्यांची जागा, लायकी हा शब्द बरोबर वाटणार नाही म्हणून तो घेत नाही। जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे जनतेने। एकही योजना कुठे बंद केली नाही आपण? योजना कधीही बंद करणार नाही। हे सरकार हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। योजना बंद न करता अजून योजना पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। तुम्ही जर बजेटमधली जर तरतूद बघितली तर एवढ्या उत्तम पद्धतीत केली आहे। महसूल उत्पन्न बघितला तर एवढ्या छान पद्धतीत केलं आहे। प्रत्येक बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चरपासून शेतीपर्यंत, मत्स्यव्यवसायापासून शिक्षणापर्यंत आणि सर्वच स्तरामध्ये त्याचं स्वागत केलं जातं। नक्कीच।